आपल्याकडे दिव्य शक्ती असल्याची बतावणी करणारा हा बाबा भक्तांना मृत्यूची भीती दाखवायचा. येत्या 4 ते 5 महिन्यात तुझा मृत्यू होणार असं सांगून भीती दाखवायचा आणि हा मृत्यू टाळण्यासाठी प्रियसी अथवा देह विक्री करणाऱ्या महिलांशी संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. इतकंच नव्हे तर आपल्या आश्रमात भक्तांना कॅम्पच्या नावाखाली बोलवायचा आणि यावेळी तो त्यांचे मोबाईल फोन वेगळे ठेवायला सांगायचा आणि रात्रीच्या वेळी जप करण्यास सांगत असे. आणि याच वेळी तो त्यांच्या मोबाईलमध्ये ते छुपा ॲप इन्स्टॉल करायचा. रात्री झोपण्यापूर्वी तो भक्तांना गुंगीचं औषध देत असायचा आणि त्यानंतर तो भक्तांशी गैरप्रकार करत असे. छुप्या ॲपच्या मदतीनं हा बाबा आपल्या भक्तांचं दैनंदिन आयुष्य, त्यांच्या खाजगी क्षण सर्व काही पाहत होता, रेकॉर्ड करत होता. त्याच्या आधारे भक्तांना आज तुम्ही काय केलं, कोणते कपडे घातले, काय खाल्लं हे तो सांगायचा. त्यामुळे बाबाकडे कोणती तरी दिव्य शक्ती असावी असं भक्तांना वाटत होतं. पण त्याची दिव्य शक्ती म्हणजे भक्तांच्या मोबाईलमधील छुपं ॲप होतं हे आता उघड झालंय.